धरणातील पाणी सिंचनाशिवाय उद्योग आणि शहरांना दिल्यास यापुढे पाईपलाईन फोडून आंदोलन करू, शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा इशारा। खडकपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांना आत्महत्या करावी लागते ही खेदाची बाब असून या संदर्भात आज शेतकरी नेते प्रकाश पोहरे आणि रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली। शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी न देता शहर आणि उद्योगांना पाणी दिल्यास यापुढे पाईपलाईन फोडून आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश पोहरे यांनी दिलाय। सर, आज आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, काय नेमक्या मागण्या होत्या, काय चर्चा झाली? जे नागरे ह्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होती आणि एकंदरीत चर्चेतून हा फाइंडिंग आलं की केवळ प्रशासकीय हलगर्जीपणामुळे त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। गेले वर्षभर झाले तो शेतकरी स्वतःसाठी नव्हे तर परिसरासाठी म्हणून पाण्याची मागणी करत होता आणि अत्यंत संविधानिक मार्गाने मागण्या करत असतानाही उपोषणं वगैरे हे सगळं झाल्यानंतरही गेल्या 3 महिन्या अगोदर तहसीलदाराकडे त्यांनी निवेदन दिलं। तहसीलदारांनी त्यांना आश्वासन दिलं की मीटिंग लावते, मात्र 3 महिन्यामध्ये ना मीटिंग लावली ना त्याचा मार्ग निघाला। शेवटी त्या शेतकऱ्यांनी संवेदनशीलतेने आत्महत्या करणं त्याला भाग पडलं। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, म्हणजे शेतीसाठी बांधलेली इरिगेशनची धरणं त्याचं पाणी शहराला वळवायचं, उद्योगाला वळवायचं, लोकप्रतिनिधी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरडवाहू शेतीमधून मग ज्या पद्धतीने पिकं येतात आणि लावलेलं पीक जेव्हा डोळ्यासमोर जळतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या समोर मग आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहत नाही। मला असं वाटतं की निगरगट्ट झालेलं प्रशासन, शासन असंवेदनशील झालेलं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारे राजकारणी, या सगळ्यांचा परिणाम येणाऱ्या दिवसांमध्ये केवळ आणि केवळ शेतकरी आत्महत्यांमध्येच होणार आहे। ह्याच्या वाढतील ह्या जर थांबवायच्या असतील तर काही निर्णय शेतकऱ्यांना घ्यावे लागतील। जर इरिगेशनचं धरण आहे त्याचं पाणी हे यापुढे पहिले रिझर्व्ह करायचं शेतकऱ्यांनी सांगायचं की आम्हाला। दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं पाणी जर शहरांना जात असेल, उद्योगाला जात असेल तर ते पाईपलाईन फोडणे हे याच्या पुढचं आंदोलन शेतकऱ्यांना ठेवावं लागणार नाही, एवढं मी सांगतो।